नमस्कार, मी डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ञ, ओम साई हॉस्पिटल, हर्सुल, छत्रपती संभाजीनगर. आजकाल मुलींमध्ये PCOD वाढत आहे. कारणे म्हणजे इन्सुलिन प्रतिरोधकता म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत आहे, ज्यामुळे PCOD सारख्या समस्या उद्भवतात. PCOD वाढण्याचे मुख्य कारण खराब जीवनशैली असते, जसे बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव. हे PCODचे एक प्रमुख कारण आहे. चुकीचा आहार, जसे फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजेच प्रोसेस्ड फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते आणि हॉर्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते. लठ्ठपणा, वजन जास्त असल्याने शरीरातील हॉर्मोनल संतुलन बिघडते आणि PCODचा धोका वाढतो. तणाव, आधुनिक जीवनशैलीतील ताणतणावाच्या हॉर्मोनल संतुलनावरती नकारात्मक परिणाम होतो. शरीरातील हॉर्मोनल असंतुलनामुळे अंडाशयात अनेक अपरिपक्व अंडे तयार होतात, जे अर्धवट वाढतात आणि सिस्ट तयार करतात. अनुवंशिक घटक, काही प्रकरणांमध्ये कौटुंबिक इतिहासामुळे PCODचा धोका वाढू शकतो. PCOD हे का वाढतंय किंवा का होतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर PCOD कसं होतं व ते का होतं हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. ही गर्भपिशवी असते, हे गर्भनलिका असतात व हे अंडाशय असतात. दर महिन्याला अंडाशयामधनं एक बीज अंड वाढतं व ते पाळीच्या 14व्या 15व्या दिवशी रप्चर होतं, फुटतं. त्यातून बीज अंड बाहेर पडतं. त्या 15व्या दिवसापर्यंत गर्भपिशवीची जी आतली गादी असते किंवा आतला थर असतो तो वाढतो आणि अंड फुटल्यानंतर काही हॉर्मोन्स सिक्रीट होतात, ज्यांनी हा थर मेंटेन राहतो. त्याला प्रोजेस्ट्रॉन म्हणतात. जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर हा थर शेड होतो, त्याला आपण पाळी असं म्हणतो. तर PCOD म्हणजे काय? PCOD म्हणजे पॉली म्हणजे अति, खूप जास्त. पॉली म्हणजे जास्त. सिस्टिक म्हणजे सिस्ट म्हणजे पाण्याच्या गाठी. ओव्हरी PCO, ओव्हरी म्हणजे बीज अंडे आणि डिसीज म्हणजे त्याचा आजार, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं, पाळीच्या 4थ्या-5व्या दिवशीपासून जे अंडाशयामधलं बीज अंड जे वाढायला सुरुवात होती ते एक तर व्यवस्थित वाढत नाही किंवा ते वाढलं तर ते फुटत नाही. त्यामुळं ते अंडाशय त्या ओव्हरीमध्ये तसंच राहतं सिस्ट बनून. तर त्याला आपण असं दर दर पाळीला दर महिन्याला असे काही बीज अंडे वाढतात. एक तर ते रप्चर होत नाही किंवा ते वाढत नाही. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे या अंडाशयामध्ये खूप सारे सिस्ट डेव्हलप होतात. त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हणतो. आता हे जे ओव्हरीजमध्ये बीज अंड फुटण्याचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे फुटत नाहीये, कारण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे हॉर्मोन्समध्ये असंतुलितता असले तर हे बीज अंडे फुटण्याचे प्रॉब्लेम्स येतात. इन्सुलिन रेझिस्टन्स का होतो? आता इन्सुलिन कधी सिक्रेट होतं आपल्या शरीरामध्ये, जेव्हा आपण काही शुगर डाएट घेतो किंवा कार्बोहायड्रेट डाएट घेतो किंवा हाय एनर्जी लेवलचं डाएट घेतो. त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रेट होतं, ज्याने की जी एक्स्ट्राची एनर्जी असते आपल्या शरीरामध्ये ती रिझर्व केल्या जाते. हाय एनर्जीचे फूड्स खातो तेव्हा काय होतं, हे इन्सुलिनमध्ये स्पाइक होतो, म्हणजे एकदम इन्सुलिन वाढलं जातं. आता अंडाशयाचं बीज अंड वाढवण्यासाठी 2 हॉर्मोन्सची गरजेचं असतं. एक FSH आणि LH. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे जे बीज अंडाला स्टिम्युलेट करते व ते वाढवतं. आणि LH हॉर्मोन जे पाळीच्या 14व्या 15व्या दिवशी वाढते, स्पाइक होते आणि ज्यामुळे बीज अंड फुटत असतं. तर हे जे इन्सुलिन आहे हे याचा फॉर्म्युला आणि LHचा फॉर्म्युला लगभग जवळपास सारखाच आहे असं समजून घ्या. तर त्यामुळे काय होतं, तेव्हा बीज अंड फुटायची वेळ होती तेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे जे LH लेवल जे वाढलेलं असतं त्यामुळे हे बीज अंड फुटत नाही इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यामुळे. त्यामुळे हे सिस्ट डेव्हलप होतं, ते अंडाशयामध्ये तसंच डिपॉझिट राहतं. आता इन्सुलिन रेझिस्टन्सचे इतर कारणही असतात, जसं स्ट्रेस, अवेळी झोप, सेडेंटरी लाईफस्टाईल, हे सगळे कारणं इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतात. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स हे मूळ कारण असतं तुमचं PCOD डेव्हलप करण्यासाठी. जेनेटिक काही कारणं असतात, फॅमिलियल काही कंडिशन्स असतात. PCODच्या लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, दीर्घ वेदनादायक पिरियड्स, पुरळ, ओटीपोटात वेदना, ओव्हेरियन सिस्ट, चेहऱ्यावरील केसांची वाढ आणि वंध्यत्व याचा समावेश होतो. PCOD टाळण्यासाठी किंवा त्याची लक्षणं नियंत्रित करण्यासाठी मुलींनी जीवनशैलीतील आणि आहारात बदल करणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार घ्या. आहारात ताजी फळे, भाज्या,
संपूर्ण धान्य, कडधान्य आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रक्रिया केलेले आणि गोड पदार्थ टाळा. साखर असलेले पदार्थ जसे केक, चॉकलेट, जाम, सोडा असलेले कोल्ड्रिंक्स आणि तळलेले तेलकट पदार्थ कमी करा. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ निवडा. हे पदार्थ इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, जसे धान्य, शेंगा, बिया याचा समावेश. पुरेसे पाणी प्या. जीवनशैलीमध्ये नियमित व्यायाम, दररोज योगा, चालणे, धावणे किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही व्यायाम केल्यास वजन नियंत्रित राहते आणि हॉर्मोन संतुलित होण्यास मदत होते आणि स्ट्रेस लेवलही कमी होतो. वजन नियंत्रित ठेवा. जास्त वजन पीसीओडीचे एक प्रमुख कारण असू शकते. निरोगी वजन राखल्याने पीसीओडीचे धोके कमी होतात. पण वजन जर वाढत नसेल किंवा खूप जास्त कमी असेल तरी सुद्धा लीन पीसीओडी हा प्रकार तुम्हाला असू शकतो. पुरेशी झोप घ्या. पुरेशी झोप आणि चांगली झोप घेणे हे शरीराच्या हॉर्मोनल संतुलनासाठी आवश्यक आहे. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. इतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा सल्ला. जर मासिक पाळी अनियमित असेल किंवा पीसीओडीचे इतर कोणतेही लक्षणं दिसत असतील तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. नियमित तपासणी, आवश्यक वाटल्यास वेळोवेळी हॉर्मोनल तपासण्या करून घेणे. या खबरदाऱ्यांचे पालन करून मुली पीसीओडीचा धोका कमी करू शकतात आणि निरोगी जीवनशैली जगू शकतात. मात्र कोणत्याही समस्येसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते. धन्यवाद.